नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. मला ठाऊक आहे तुम्ही खूप जास्त आतुरतेने या व्हिडिओची वाट बघत होता, ठीक आहे. पण हा माझा शेवटचा बोर्डाचा व्हिडिओ असणार आहे बाळांनो, ठीक आहे. यानंतर फक्त आणि फक्त MST CET चे व्हिडिओ येतील, ठीक आहे. कारण आता CET मध्ये मला तुम्हाला 99% काढून द्यायचे, ठीक आहे. कारण ऍडमिशन तुमचं CETच्या बेसिसवरती होणार आहे. बोर्डाचे मार्क कामात येत नाही जास्त, है ना. मग माझं गोल आहे आता CET, ठीक आहे. दिवसाचे 3-3, 4-4 व्हिडिओज येतील. आता प्लीज माझ्याकडून ह्या व्हिडिओ नंतर बोर्डाचे व्हिडिओ रिक्वेस्ट नका करू बाळांनो, ठीक आहे. जेव्हा तुम्ही कमेंट करतात ना, मला असं होऊन जातं की मी हे पण बनवू ते पण बनवू, पण मला आता फोकस करायचंय, है ना. मला तुम्हाला 99% पर्यंत पोहोचवायचंय. मला रेकॉर्ड बनवायचंय महाराष्ट्रातला की सगळ्यात जास्त विद्यार्थी आपले 99% असले पाहिजे, है ना. प्लीज मला आता ह्या गोलवरती फोकस करू द्या आणि तुम्ही माझ्या सोबत या बाळांनो. आता जर तुमचं स्वप्न असेल 99% प्लीज माझ्या सोबत या. मी तुमचं ते स्वप्न पूर्ण करेल बाळांनो. मी म्हणजे हृदयाच्या कोणाकोणापासून सांगतोय, मी तुम्हाला नाराज नाही करणार CET मध्ये, है ना. खूप काही गोष्टी येणार आहेत. चला आपण नंतर बोलूया. पण आज आपण जॉग्राफी बद्दल बोलणार आहोत बाळांनो. हा व्हिडिओ तुम्हाला 80 पैकी 80 गुण आणून देण्यासाठी सगळ्यात जास्त हेल्प करणार आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण सबस्क्राईब केलं नसेल, लगेच सबस्क्राईब करा बाळांनो. कारण CET मध्ये 99 तुमचं ड्रीम आहे, तर मी तुमचा खूप जास्त मदत करणार आहे तुम्हाला, है ना. चला आता आपण सुरू करूया जॉग्राफीचे क्वेश्चन्स बाळांनो, है ना. खूप रिसर्च केली याच्यावरती, त्यानंतर हे सगळे क्वेश्चन्स मी घेऊन आलेलो आहे, है ना. प्रत्येक विद्यार्थी नोट करेल, ठीक आहे. चला पहिले बाळांनो काय असणार आहे तुमचा MCQ, है ना. चूज द करेक्ट ऑप्शन्स, है ना. त्याच्यामध्ये आता काही इम्पॉर्टंट आहेत बाळांनो, ज्याच्या मागचं मी रिझन पण सांगतो काय इम्पॉर्टंट आहेत. हा जो पहिला प्रश्न आहे बाळांनो, मायनिंग, क्लायमेट, ट्रान्सपोर्टेशन, ट्रेडचा, है ना. हा प्रश्न बाळांनो आतापर्यंत 13 वेळा विचारला गेलेला आहे जॉग्राफीच्या पेपरमध्ये. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे, सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. सेम आता प्रत्येकाचे मी नंबर्स नाही सांगत, पण जेवढे पण आहे त्याच्या मागे ही सायकोलॉजी आहे बाळांनो, म्हणून हे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत पेपरमध्ये, ठीक आहे. दुसरा प्रश्न काय तुमचा, द रेशिओ बिटवीन द मेल अँड फिमेल इन अ पॉप्युलेशन इज कॉल्ड, ठीक आहे. हे तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुमचा सेटलमेंट लोकेटेड अलॉंग द रोड ऑर रिव्हर आर कॉल्ड, ठीक आहे. हे तुम्हाला लिहायचं आहे बेसिकली. त्यानंतरचा बाळांनो तुमचा चौथा प्रश्न, वेन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी युजेस रॉ मटेरियल फ्रॉम नेचर डायरेक्टली, त्यांना काय म्हणतात, है ना. त्यानंतरचा आहे तुमचा रिजन डिफाईन्ड बाय द कॉमन कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर आहे तुमचा विच पोर्ट इज यूज फॉर नॅचरल पोर्ट, ठीक आहे. त्यानंतर मायनिंग इज अ एक्झाम्पल ऑफ, है ना, प्रायमरी ऍक्टिव्हिटी, सेकंडरी ऍक्टिव्हिटी, है ना. ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर डॉजर बँक इज फेमस फॉर, है ना. त्यानंतर तुमचा आहे द स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. त्यानंतर तुमचा आहे द थेअरी ऑफ स्टेट नेचर कंट्रोल ह्युमन ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड डॅश डॅश, है ना. हे तुमचे 10 प्रश्न आहेत बाळांनो, 10 MCQs आहेत, जे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत मॅक्झिमम, है ना. आणि जेवढा आपला सक्सेस रेट आहेत बाळांनो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजीचा तुम्हाला माहिती आहे, है ना. चला आता आपण पुढचे चेन बघूया, ठीक आहे. कम्प्लीट द चेन वाले क्वेश्चन. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे MST CET साठी. महाराष्ट्राचा नंबर 1 आहे बाळांनो. तुमचे 99% मी गॅरंटी घेतोय. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन CETच्या परीक्षेत इथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. महाराष्ट्राचा नंबर 1 यामुळे सगळ्यात जास्त विद्यार्थी 99% क्रॅक केलेले आहेत आतापर्यंत. तुम्ही रेकॉर्ड चेक करू शकतात. सगळ्यात जास्त विद्यार्थी COEP, विजिटिया, वालचंद, PICT, VIT, केजीएमआयटी, सांगवी, थाडोमल, SPIT अशा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये शिकताय, ठीक आहे. तुम्ही पण जाणार. महाराष्ट्राचा नंबर 1 यामुळे बाळांनो, कारण सगळे शिक्षक IITians आहेत ना. विदिन सेकंड कसं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे हे त्यांना माहिती आहे. तुम्ही ज्या शिक्षकाकडून शिकताय त्याने 99% क्रॅक नाही केले. त्याला माहित नाहीये की 3 तासात MST CETचा पेपर कसं काय तुम्हाला विदिन सेकंड सॉल्व्ह करायचा असतो, हे यांना माहिती आहे, है ना. हे 10 वर्षापासून शिकवताय बाळांनो, है ना. या गोष्टींचं तुम्हाला रिअलायझेशन असलं पाहिजे. 99% मी गॅरंटी घेतोय जर तुम्ही इच अँड एव्हरी गोष्ट फॉलो केली क्रॅश कोर्सची. तुमच्या आयुष्याचा प्रश्न बाळांनो, इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला खूप मार्क पडेल. तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची. यानंतर तुम्ही 40-50 लाखाचं पॅकेज केव्हा क्रॅक करणार कॉलेजमधून, जेव्हा तुम्ही कॉलेज चूज चांगलं करणार, है ना. कॉलेज चूज कसं काय होईल बाळांनो तुमच्या MST CETच्या स्कोरवरती. आणि MST CET मध्ये स्कोर कसं काय, जेवढी चांगली तुम्ही प्रिपरेशन करणार. आणि प्रिपरेशनसाठी मेन 2च गोष्टी असतात बाळांनो, तुमचा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट. त्याला नका मिस करू बाळांनो. कोणतेही चॅप्टर शिकवलंय थर्मोडायनॅमिक्सचे सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट, त्यानंतर न्यूमेरिकल, त्यानंतर आजपर्यंत थर्मोडायनॅमिक्सचे जे क्वेश्चन आले त्यांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचे हे शिकवलंय बाळांनो. त्यानंतर फॉर्म्युला शीट, नोट्स, मॉक टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. नक्कीच एनरोल करा. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर विचारू शकतात, ठीक आहे. चला आता आपला कम्प्लीट द चेन मध्ये बाळांनो, अमेझॉन बेसिन, ठीक आहे. डिफेन्स फॉरेस्ट तुम्हाला डॅश डॅश कंप्लीट करायचंय. त्यानंतर अंटार्क्टिका एक्स्ट्रीमली कोल्ड क्लायमेट डॅश डॅश कंप्लीट करायचंय. त्यानंतर इंटेन्सिव्ह सबस्टेन्स ऍग्रिकल्चर डॅश डॅश क्रॉप्स स्मॉल लँड हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे बेसिकली. त्यानंतर तुमचा फिश इन डॉजर बँक डॅश डॅश ओशियन कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मायनिंग छोटा नागपूर प्लॅट्यू डॅश डॅश मिनरल कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर असेशन रिझनचे तुमचे प्रश्न येतात, ठीक आहे. A आणि R चे प्रश्न, AR प्रश्न बेसिकली आपण यांना म्हणतो.
ए काय दिलेलं आहे तुम्हाला, सेटलमेंट डेव्हलपमेंट इन फेवरेबल फिजिकल कंडिशन, और आर काय, फिजिकल फॅक्टर इन्फ्लुएन्स सेटलमेंट ग्रोथ. तुम्हाला काय ऑप्शन्स असतात, ए इज करेक्ट, बी इज करेक्ट, ए अँड बी इज करेक्ट, अँड ए अँड बी बोथ आर रॉंग, है ना. एक तुम्हाला चूज करायचं असतं. आय थिंक ए अँड बी करेक्ट आहे, है ना. चला आता हा दुसरा प्रश्न, हा तिसरा प्रश्न आहे. दोघं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा तुमचा 8 वेळा विचारला गेलेला आहे, हा तुमचा 6 वेळा विचारला गेलेला आहे, है ना. त्यानंतर बाळांनो डॉजर, हा AR प्रश्न बी खूप इम्पॉर्टंट आहे. डॉजर बँक जे आहे ना बाळांनो ते खूप जास्त फेमस आहे, है ना. तुमचा फिक्स उद्या प्रश्न असणार आहे डॉजर बँकवरती, ठीक आहे. त्यानंतर इंडस्ट्रीचे डेव्हलपर रॉ मटेरियल, है ना. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ रॉ मटेरियल बिकम इझियर, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फाइंड ऑड मॅन आउट मध्ये बाळांनो मायनिंग, फिशिंग, ऍग्रिकल्चर, बँकिंग मध्ये एक तुम्हाला ऑड मॅन आउट फाइंड करायचं आहे. त्यानंतर मुंबई, दिल्ली, कोलकाता, अमेझॉन बेसिन, है ना, हे तुम्हाला फाइंड करायचे. त्यानंतर तुम्हाला लिनियर सेटलमेंट, सर्क्युलर सेटलमेंट, डिस्पर्स सेटलमेंट, प्लॅट्यू, त्याच्यातून एक ऑड मॅन आउट काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऍग्रिकल्चर, फिशिंग, फॉरेस्ट्री, एज्युकेशन याच्यातून एक ऑड मॅन आउट काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑस्का, मिलान आणि सारा डेझर्ट याच्यातून एक ऑड मॅन आउट काढायचं आहे. त्यानंतर बाळांनो मॅप ऍक्टिव्हिटीचा एक क्वेश्चन येणार आहे तुम्हाला, ठीक आहे. तुम्हाला लोकेट करायचं, इथं पण बघा बाळांनो डॉजर बँक आलाच आला, है ना. त्यानंतर रुरल इंडस्ट्रियल रिजन, मिलान इंडस्ट्रियल रिजन, ॲडडेस माउंटेन, रॉकी माउंटेन्स, गंगा रिव्हर बेसिन, है ना. हे तुम्हाला लोकेट करायचे आहेत मॅपवरती, बेसिकली सोपा प्रश्न आहे. त्यानंतर आन्सर इन ब्रीफ मध्ये बाळांनो हे काही इंपॉर्टंट प्रश्न आहेत, ठीक आहे. व्हॉट इज पॉप्युलेशन डेन्सिटी, व्हॉट इज मायग्रेशन, डिफाईन सेटलमेंट, त्यानंतर व्हॉट इज प्रायमरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, त्यानंतर तुमचा व्हॉट इज फंक्शनल रिजन, त्यानंतर व्हॉट इज अर्बन रुरल फ्रिंज, त्यानंतर व्हॉट इज ऑक्युपेशनल स्ट्रक्चर, त्यानंतर व्हॉट इज पॉप्युलेशन पिरामिड. त्यानंतर गिव्ह रिझन तुमचं येणार आहे बाळांनो, जॉग्राफिकल रिझन, त्याच्यामध्ये पहिला आहे पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज अनइव्हन इन द वर्ल्ड, त्यानंतर कोस्टल एरियाज हॅव डेन्स पॉप्युलेशन, त्यानंतर मायग्रेशन लीड्स टू मेनी प्रॉब्लेम्स इन द सिटीज, त्यानंतर जापान हॅज हायली डेव्हलप्ड फिशिंग इंडस्ट्री, त्यानंतर तुमचे इंडस्ट्री आर लोकेटेड नियर रॉ मटेरियल, त्यानंतर रुरल अर्बन फ्रिंज हॅज द मिक्स्ड कॅरेक्टरिस्टिक, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन पुश फॅक्टर अँड पुल फॅक्टर, त्यानंतर फॉर्मल रिजन, फंक्शनल रिजन, त्यानंतर प्रायमरी ऍक्टिव्हिटी, सेकंडरी ऍक्टिव्हिटी, लिनियर सेटलमेंट, डिस्बर्स सेटलमेंट, रुरल सेटलमेंट, अर्बन सेटलमेंट. त्यानंतर 5वा जो प्रश्न असणार आहे बाळांनो तो असणार आहे तुमचा शॉर्ट नोटवरती किंवा एक्सप्लेन इन डिटेलमध्ये, ठीक आहे. तो बेसिकली एक्सप्लेन द स्टेज ऑफ पॉप्युलेशन ट्रान्झिशन थेरी, त्यानंतर एक्सप्लेन द फॅक्टर अफेक्टिंग पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर एक्सप्लेन द टाइप ऑफ सेटलमेंट, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्रीज, त्यानंतर एक्सप्लेन क्लॉज ऑफ मायग्रेशन, त्यानंतर एक्सप्लेन टाइप ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, त्यानंतर एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. सो दीज 5 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड दीज मेनी सब क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर टुमारोज जॉग्राफी पेपर, है ना. एवढे केले तर तुमच्या 80 पैकी 80 आणण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे बाळांनो, है ना. जर टाइम भेटला तर अजून एखादा व्हिडिओ प्लॅन करतो मी जॉग्राफीवरती, पण हा व्हिडिओ पण खूप जास्त इनफ आहे, है ना. पण तुम्ही लाईक्स करा बाळांनो, 3,000 लाईकचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे, ठीक आहे. नक्कीच करा. आणि बाळांनो आता उद्याचा पेपर झाल्यानंतर CET साठी खूप कमी टाइम आहे रे बाळांनो, है ना. दरवर्षासारखं नाही आहे यावर्षी. प्लीज या गोष्टींना सिरियस घ्या बाळांनो. ऍडमिशन CETच्या बेसिसवरती होणार आहे बाळांनो, प्लीज, है ना. प्लीज म्हणतोय मी तुम्हाला, कारण नंतर तुमचे पॅरेंट्स रडतात, सर ऍडमिशन करून द्या ना सर, सर ऍडमिशन होईल का सर, है ना. मी त्यांची सहानुभूती समजतोय बाळांनो, है ना. प्लीज या गोष्टींना समजा. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा.